नमस्कार. दीपाली जोशी या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. संवाद साधण्यासाठी आपल्याकडे कितीतरी पर्याय उपलब्ध असतात. सगळ्यात पहिलं म्हणजे समोरासमोर बसून एकमेकांशी बोलणं म्हणजे संवाद साधणं. त्याच्यानंतर मेसेज करणं, ईमेल करणं किंवा कोणाच्या तरी हस्ते निरोप पाठवणं किंवा अगदी ती व्यक्ती जर आपल्या समोर असेल तर आपण कुठल्याही शब्दाविना एकमेकांशी आपल्या हावभावातून सुद्धा संवाद साधू शकतो. पण संवादाचं एक वैशिष्ट्यपूर्ण माध्यम म्हणजे पत्र. असं पत्र की जे आता काळाच्या खरोखर खूप मागे पडलेलं आहे. पूर्वीच्या काळी लोक एकमेकांना पत्र लिहित असत. विशेषतः दूर गावी असलेले म्हणजे आपल्या शहरापासून दुसऱ्या शहरात असणारे लोक, एक नातेवाईक किंवा बाहेरगावी शिकणारी मुलं मुली सगळेजण पत्रातून संवाद साधत होते. आताच्या काळात खरंच कोणी कोणाला पत्र लिहित नाही. कोणी कुणाच्या पत्र येण्याची वाट देखील बघत नाही. माझ्या या पहिल्या कार्यक्रमामध्ये पत्र हा विषय निवडण्याचं कारण म्हणजे माझ्या वडिलांनी आम्हाला सगळ्यांना लिहिलेली ही पत्र. माझे वडील आमच्या प्रत्येकाच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी त्या दिवशी सकाळी एक पत्र आमच्या हातावर ठेवायचे. अशी ही सगळी त्यांची पत्र माझ्याकडे आहेत. आणि त्यांची ही वाढदिवसाला पत्र लिहून शुभेच्छा देण्याची पद्धत इतकी वैशिष्ट्यपूर्ण होती की आता जेव्हा पत्र कुणी कुणाला लिहित नाही आहे आणि पत्र हा विषयच मागे पडलेला आहे, तेव्हा त्या पत्राचं मूल्य इतकं अमूल्य वाटतं आहे की काय सांगू. दुर्दैवाने एक साधारण 4-5 वर्षापूर्वी कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी लढताना माझ्या वडिलांना देवाज्ञा झाली. पण ह्या सगळ्या पत्रांच्या रूपाने माझे वडील कायम माझ्याजवळ आहेत. म्हणून असं हे वेगळेपण, असं हे त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण शुभेच्छा देणं तुमच्याबरोबर शेअर करावं म्हणून माझ्या या पहिल्या कार्यक्रमात मी हा विषय निवडला. आणि खरं सांगू, ही माझ्याकडून माझ्या वडिलांना दिलेली आदरांजली आहे. कारण माझ्या वडिलांमुळे मी लिहायला आणि वाचायला शिकले. माझ्या वडिलांचं वाचन खूप दांडगं होतं. खरं तर आमच्या घरात सगळेच जण वाचतात. माझी आई, माझे वडील, माझा भाऊ आणि मी, आम्ही सगळे वाचतो. पण आमच्या प्रत्येकाचे वाचनाचे विषय खूप वेगवेगळे आहेत. पण त्यातल्या त्यात माझे आणि बाबांचे विषय हे एकमेकांशी मॅच करायचे. कदाचित त्यामुळे असेल त्यांच्या या पत्रांचं मूल्य मला जरा जास्तच वाटतं. त्यातली काही त्या सगळ्या पत्रांमधला थोडासा मजकूर तुमच्याशी शेअर करते म्हणजे तुम्हाला सुद्धा त्यातलं वेगळेपण लक्षात येईल. आता हे 2013 साली 29 जुलैला त्यांनी मला लिहिलेलं पत्र आहे. प्रिय दीपास, या अथांग जीवनाचे महासागरात सुखदुःखाचे चढ उतार पार करत तू येणाऱ्या संकटांशी मुकाबला करीत महत्वाकांक्षेच्या नौकेत तुझी वाटचाल सुरू ठेवलेली आहेस. समोर इच्छाशक्तीचा दीपगृह तुला दिसतो आहे आणि जसजशी तुझी जीवन नौका त्याचे समीप जाण्याच्या मार्गावर आहे तसतसे त्या दीपगृहातून निघणाऱ्या परिश्रमाच्या सोनेरी तेजोमय प्रकाशात तुझी कर्तृत्ववान मूर्ती साकार होणार आहे आणि त्या क्षणाची मी आतुरतेने वाट बघतो आहे. तुझे आतापर्यंतचे सर्व तारुण्याचे आयुष्य खडतर गेले, परंतु त्याची कधी तू फिकीर केली नाहीस. सतत दुसऱ्यांसाठी आनंदी राहिलीस. बघ दीपा, तुझे आतापर्यंतचे जीवन पाहिले की मला बागेत फुलणाऱ्या फुलांची आठवण होते. फुलांना जर कळले असते की आपण फुलल्यानंतर कोमेजणार आहोत तर त्यांनी फुलण्याचा विचारच केला नसता. तू जर असा विचार केला असतास की आपली प्रगती कधी होणारच नाही, आपण असेच शेवटपर्यंत राहणार आहोत, तर तुला हा आजचा दिवस कधी दिसलाच नसता. हे सगळं करत असताना तू आपली व्यथा कुणालाही सांगितली नाहीस आणि सतत चेहऱ्यावर फुललेला आनंद तू जोपासलास. असं पुढे त्यांनी लिहिलं आहे. पण त्यातला एक भाग मला अतिशय वैशिष्ट्यपूर्ण वाटतो. बघा. दीपा,
आता तू 38 वर्षाची जरी झाली असलीस ना, तरी मला तू 7-8 वर्षांची फुलांचा फ्रॉक घातलेली कंपोस हरवणारी मुलगी आहे असेच वाटते. आणि एकदम लक्षात येते की दीपा आता आपल्यापेक्षाही जास्त विचारी, ध्येयवादी, महत्त्वाकांक्षी मुलगी झाली आहे. आणि मी मात्र वयाने वाढलो, मात्र तू विचाराने व स्वतःच्या कृतीने मला लहान केले आहेस. असं त्यांनी हे पत्र 29 जुलै 2013ला लिहिलं होतं. त्याच्यानंतर एका पत्रात त्यांनी मला खूप छान मार्गदर्शन केलं होतं. मी ते पत्र वाचते. हां. मला तुझा अभिमान वाटतो की कधीही तू नकारात्मक विचार केला नाहीस. कायम सकारात्मक विचार करून त्याला पैलू पाडून कर्तृत्वाचा हिरा बनवावा, तसे तुझे व्यक्तिमत्व घडलेले आहे. तू म्हणशील, बाबा ही कसली अतिशयोक्ती माझे बाबत लिहित आहात. पण खरं सांगू दीपा, तू माझ्या भावना नीट समजून घेऊ शकशील असे मला कायमच वाटत आले आहे. आता नेहमीच एक गोष्ट लक्षात ठेव, ती म्हणजे असामान्य माणसाची 3 लक्षणं असतात. ते म्हणजे आपल्याकडून चुकीचे काम होत नाही आहे ना, आणि तसे असेल तर मनात गोंधळ होत नाही. दुसरी गोष्ट, मनात अगणित विचारांचे वेगवेगळे वादळं येतच असतात. त्याचा पूर्ण विचार सतसत विवेकबुद्धीने करावयास हवा. आणि तिसरे म्हणजे कोणत्याही बाबतीत गैरसमज लगेच करून न घेता त्या व्यक्ती समजून घेणे ही एक कला आहे. किती सुंदर विचार आहे ना. आता कसं आहे ना की वडिलांनी लेकीला लिहिलेली पत्र आहेत, त्यामुळे माझ्याविषयी त्याच्यामध्ये खूप वारेमाप कौतुक आहे. त्या कौतुकाला मी पात्र आहे की नाही हा एक प्रश्नचिन्ह असलेला विषय असू शकतो. पण त्यांनी लिहिलेली ही पत्र आणि त्यांची शुभेच्छा देण्याची ही वैशिष्ट्यपूर्ण पद्धत, या विषयावर मात्र कुठलंच प्रश्नचिन्ह येऊ शकत नाही. आहे की नाही वेगळं. आणि पत्रांचाच आता विषय निघाला तर आपल्या समाजामध्ये अनेकदा अशी प्रसिद्ध पत्र तीसुद्धा लोकांना माहिती आहेत. उदाहरणार्थ सुनीताबाई म्हणजे पु ल देशपांडेंच्या पत्नी सुनीताबाई देशपांडे यांनी या आणि प्रसिद्ध लेखक जी. कुलकर्णी यांच्यामधला जो पत्रसंवाद होता तो सुनीताबाईंच्या प्रिय जी. या पुस्तका रूपाने आपल्याला वाचायला मिळतो. त्याचप्रमाणे वपू काळ्यांचं एक सुंदर पुस्तक आहे प्लेजर बॉक्स नावाचं, ज्याच्यामध्ये त्यांना म्हणजे त्यांच्या वाचकांनी त्यांना जी पत्र पाठवली त्याचा संग्रह त्या पुस्तकामध्ये आहे. त्याच्यानंतर सावरकरांनी त्यांच्या बंधूंना लिहिलेला जो पत्रव्यवहार आहे तो सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. ती पत्र वाचता आपल्याला खूप शिकायला मिळतं. तर अशी ही पत्र, खरं म्हणजे अशी बरीच पत्र माझ्याकडे आहेत, पण सगळी वाचून दाखवणं शक्य नाही. आता ह्या पत्ररूपाने कायम बाबा माझ्यासोबत असतात, कायम ते मला प्रेरणा देतच असतात आणि त्याच प्रेरणातून मी माझं पुढचं काम करू शकते. आजच्या कार्यक्रमापुरतं आपण इथेच थांबूया. पुन्हा असाच एखादा छानसा विषय घेऊन परत भेटूया. नमस्कार.